वांग्याची खिचडी आणि पावसाची सर, 2 घास जास्त खाल्ले की येतो गोड आळसभर. तर मस्त अशी नवीन कढईमध्ये पहिल्यांदा स्वयंपाक करते बरं का. तर एवढी मोठी कढई आणि आपली खिचडी कमीच होईल बरं का. तर म्हटलं चला आपण नवीन कढई आहे, म्हटलं चला उद्घाटन करूया आज कढईची. मग खिचडी टाकली मस्तपैकी, जास्त वांगे टाकले कारण की वांगे ना मला खूपच जास्त आवडतात. तर माझे फेवरेट आहे म्हणून मी वांगे जास्त टाकलेले होते आणि खिचडी बनवते आज. वांग्याची भाजी आणि भात पण छान लागते बरं, मिक्स करून खाल्ल्यानं लय भारी लागते. तर मला ना वांगे आणि भात पण आवडतं आणि खिचडी आणि वांगे पण आवडतं. तर जास्त करून मला वांग्याची भाजी पण खूप जास्त आवडते. तर सगळ्यांनाच आवडते म्हणा. आणि माझी मच्छर बघा काय करते इथं. तर तिने काहीतरी क्रॅप पेपर बनवून आणलेलं होतं स्कूलमधून आणि आपली खिचडी इथं बडबड करते बरं. तर आता शिजायचा वेळच झालेला आहे तिचा, मग त्याच्यामुळे ती बडबड करते. आणि मग काय आता मस्तपैकी खिचडी बनणार आहे, वांग्याची खिचडी बरं का. माझं तर तोंडात पाणी सुटतं आहे बरं का खिचडी बघून. तर कधी होईल आणि कधी खायला असं व्हायला लागलं आहे मला जीवाला. तर खूप दिवसांचे बदाम आणलेले होते आणि माझी पोरगी काही खात नव्हती, पण आज तेव्हा व्हिडिओ बनवायला लागले तर लगेच डबा काढून ठेवलेला बरं का. समोर म्हटलं दाखवते का काही लोकांना असे, तर लोकांना भेटत नाही का नाही असं. तर चला म्हटलं, झोप झालेली होती आणि मस्त अशी जांभया घेत होती मी बरं का. तर तोंड कसं झालं माझं बघा, एकदम सुजल्यासारखं झालं. तर दिवसेंदिवस फुग्यावानी फुगतच चालली, जसं काही हवा पिवा भरलेली आहे का, रोजच हवा भरती का काय असं वाटायला लागलं मला स्वतः. तर एकुलतं एक माझं लाडकं माकड आहे बरं का. तर नुसतं इकडं तिकडं माकडावानी उड्या मारत असतं, कुठं तडतं कुठं नाही. आणि मला असं वाटतं की मागच्या जन्मी नाही माकडच असेल नक्कीच, आता कन्फर्म झालेलं आहे हिचं बरं का. मुहूर्तानुसार टायमावर झोप झालेली होती आणि मस्तपैकी झोप झाली आणि निवांत बसलेली होती. एकदा झोप झाली ना दिवसात बरं वाटतं थोडं जीवाला, तर शांतता मिळते बरं का. मग म्हटलं चला झोपून घेऊया, असं करून झोपून घेतलेलं होतं आणि झोप झालेली होती पूर्ण. आणि मग काय त्याच्यानंतर मग आपल्या स्वयंपाकाचा वेळ येतो, तर आपली डेली रुटीन सुरू झाली आपली बरं का. लाडाने प्रेमाने व्यवस्थित असे 2-3 मुक्के द्या आणि मस्तपैकी पीठ मळून घेते बरं का. तर तुम्ही पण तसंच मळत जा, चांगला पीठ येतो आणि पोळी पण चांगली फुगते बरं का. तर रुसलेवानी नाही, ती प्रेमानेच फुगते बरं का. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, ती प्रेमानेच फुगते पोळी बरं का. टेन्शन लय जास्त झालेलं होतं, म्हटलं भाजीचा पत्ताच नाही आणि पहिले पोळ्याच करून घेते मी बरं का. मग म्हटलं चला आता आधी पोळीच करून घेऊ, मग त्याच्यानंतरूनच बघूया. कारण की भाजी नव्हती घरामध्ये, मग डाळ बी शिजवायची. तो आपलं कुकरचं झाकणच झालेलं होतं खराब बरं का. सारखं पोळ्या लाटून लाटून पागलसारखी होऊन गेलेली असं वाटतंय मला. तर मग म्हटलं चला आपण रोजच काम आहे आपलं, तेच आपल्याला करायचं आहे. आणि हाऊसवाईफ कशाला म्हणतात ते तुम्ही समजू शकतात. माझी बाहुबली आली का मला सारखे बोलत असतात बरं का, भाजी बनवून ठेवत नाही, माझी वाट बघत असते. पण नाही, मी भाजी तर स्वतः मीच बनवते, पण भाजी कोणती बनवायची ते टेन्शन असतं. मग त्यांना आधी विचारावं लागतं, पण त्यांना पण टेन्शन असते की मी आलं ड्युटीवरून आणि ही मला भाजीचं विचारेल. मग आता सांगावं काय, तर दोघांचं असंच कन्फ्युजन असतं आमचं बरं का.